नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप नेहमीच झालेला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR लागू करण्यात आली आहे, पण ममता बॅनर्जी यांचा त्याला विरोध आहे. बंगालमधील घुसखोरांची या SIRमध्ये गच्छंती होईल ही भीती कदाचित ममता यांना वाटत असावी. याच ममता बॅनर्जी यांनी संदेशखालीमधील दंगलीत आणि तिथे झालेल्या महिलांवरील अत्याचारात शेख शहाजहानला वाचवण्याचा कसा प्रयत्न केला होता हे सगळेच जाणतात. लांगुल चालनापायी घेत असलेल्या बोटचेप्या भूमिकेचं काय परिणाम होतात हे आता दिसून येते. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद बांधण्याचा निश्चय केलेला तृणमूल काँग्रेस पक्षाचा आमदार हुमायूं कबीर यालाही निलंबित केल्यानंतर काही तासातच आमदार कबीर याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्ष नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. त्याने आरोप केला की ममता बॅनर्जी RSSचे काम करतायत आणि 2026च्या विधानसभा निवडणुकानंतर त्या माजी मुख्यमंत्री होतील. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीदच्या धर्तीवर मशीद बांधण्याच्या विधानामुळे वादात सापडलेल्या भारतपूर येथील या आमदाराने प्रश्न उपस्थित केला की जर पक्षाला त्यांच्याशी समस्या होती तर 12-13 वर्ष त्यांना या पक्षात का टिकवून ठेवलं. कबीर म्हणतो की पहिल्यांदा त्या सत्तेत आल्या तेव्हा 182 जागा त्यांना मिळाल्या. मला त्यांची गरज त्यावेळेला होती. मला पक्षात घेतलंसुद्धा. मग 12-13 वर्ष मला त्या पक्षात कशासाठी ठेवलं. कबीर याने तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरच तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. पण त्यासाठी त्यांनी तृणमूलचे सरकार हिंदूंना कशी मदत करतं याचे दाखले दिलेत. त्याने म्हटलंय की मुख्यमंत्री लोकांकडून पैसे गोळा करून जगन्नाथ मंदिर बांधतात, दुर्गापूजेसाठी निधी देतात, मुस्लिम धर्मगुरूंना मात्र फक्त 3,000 रुपये भत्ता देतात. दरवर्षी समित्यांना 1 लाख रुपये दिले जातात. त्या RSSचे काम करतायत का. कबीरने दावा केला की 2026च्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. 2026मध्ये मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, शपथही घेणार नाहीत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील. दरम्यान हुमायूं कबीर याची पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे त्यांची आमदारकी शिल्लक राहणार आहे. त्याने आता नवीन पक्ष स्थापन करून 135 जागा लढवणार असल्याचं म्हटलंय. तो 22 डिसेंबरला नवीन पक्षाची घोषणा करणार आहे. कबीर याने आगामी निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून हे दबावाचं राजकारण केलं असलं तरी गरज असेपर्यंत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या लांगुल चालनाच्या राजकारणामुळे हुमायूंसारखा आमदार आज त्यांच्या डोक्यावर येऊन बसलाय. शेख शहाजहानने संदेशखालीमध्ये जो नंगानाच केला त्यामागेही हेच लांगुल चालनाचं राजकारण होतं. आज हुमायूंसारखा आमदार ममता बॅनर्जी आता निवडूनच येणार नाहीत, त्यांना माजी मुख्यमंत्री व्हावं लागेल असं म्हणू लागलेलं आहे. याचा अर्थ हाच आहे की लांगुल चालनामुळे सोकावलेला हुमायूं यांच्यासारखा नेता हे नंतर आपल्या अवास्तव मागण्या नेत्यांसमोर करू लागतो. त्या पूर्ण करणं शक्य नाही हे नेत्यांनी सांगितल्यावर मात्र नेत्याची गच्छंती करण्यासाठी पुढे सरसावतो. बाबरी मशीद बांधण्याचं आव्हान याच नेत्याने दिलं होतं, पण त्याविरोधात ममतांच्या पक्षानं स्वतःला वेगळं ठेवलं. तरी हुमायूं 6 डिसेंबरला या मशिदीसाठी पहिली बीट रचण्याचा दावा करतोय. मात्र त्यातून सामाजिक वातावरण बिघडेल हे माहीत असतानाही ममता सरकार मात्र हुमायूंला अटक करण्याची हिंमतसुद्धा दाखवत नाही. एकूणच काय, हुमायूंसारखा नेता ममतांच्या डोक्यावर आता मिऱ्या वाटू लागलेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं खास स्वागत केले. मात्र ती संधी राहुल गांधींनाही हवी होती. या दरम्यान विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी असा आरोप केला की सरकार परदेशी नेत्यांना विरोधी पक्षनेते यांना भेटायलाच देत नाही. लोकसभेतील नेता प्रतिपक्ष राहुल गांधी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर असा दावा केला की परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांची भेट घेण्याची परंपरा आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ही परंपरा पाळत नाहीत. त्यातूनच ते असुरक्षित आहेत असं दिसतं. हे अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही होत होतं आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही. पण आजकाल जेव्हा कोणताही परदेशी पाहुणा किंवा नेता भारतात येतो किंवा मी परदेशात जातो तेव्हा सरकार सुचवतं की परदेशी नेत्यांनी
नेता असलेल्या विरोधी पक्षनेत्याला भेटू नये असं राहुल गांधी म्हणतात. या भारत दौऱ्यात पुतीन यांना भेटण्यास राहुल गांधी काय इच्छुक आहेत हे माहिती नाही, पण याआधी राहुल गांधी विविध परदेशी नेत्यांना भारतात आल्यावर भेटलेले आहेत. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला नव्हता. प्रत्यक्षात राहुल गांधींच्या या आरोपांची शहानिशा केल्यावर स्पष्ट होतं की राहुल गांधींनी विविध परदेशी नेत्यांची भेट मोदींच्या कार्यकाळातही घेतलेली आहे. त्यांच्या भेटीचे अनेक फोटोही उपलब्ध आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या 2022च्या भारत भेटीदरम्यान राहुल गांधी हे हसीना यांना भेटले होते. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे 2024मध्ये भारतात आले, तेव्हाही त्यांची भेट राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे 18 मार्च 2025ला भारतात आले असताना आणि नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एस्पेन बारतिडे हे 19 मार्च 2025ला भारत भेटीवर असताना राहुल गांधींना भेटले होते. दिल्लीतील 10 जनपद येथे औपचारिक भेटसुद्धा झाली होती. हे सर्व पुरावे दर्शवतात की परदेशी नेते अजूनही विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतात, म्हणजेच ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या या दाव्यात काही तथ्य नाही. सरकारच्या सूत्रांनुसार परदेशी पाहुणे स्वतः ठरवत असतात ते भारतात आल्यावर कुणाला भेटणार. कदाचित पुतीन इथे आल्यानंतर त्यांना राहुल गांधी यांची भेट घ्यायची नसेल. अर्थात रशियाच्या बाबतीतही राहुल गांधी यांना भेटण्याचा अंतिम निर्णय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि त्यांचं सरकार हेच घेणार आहेत. देशभरात घुसखोर बांगलादेशींविरोधात संतापाचं वातावरण आहे. अशा घुसखोर बांगलादेशींना शोधणं आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशातच पंजाबमध्ये खलिस्तानी भूमिकेचा विरोध करणारा अर्शदीप सैनी याने लुधियानात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाल्याची पोस्ट टाकल्यावर त्याला चक्क आम आदमी पार्टीच्या शासनातील पोलिसांनी अटकच केली. लुधियानामध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 3 डिसेंबरला लुधियाना पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा ते म्हणाले की सैनी याने सामाजिक सौहार्द बिघडवणारे आणि समाजात फूट पाडणारे कंटेंट पोस्ट केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. ब्रिटनमधून भारतात आलेला अर्शदीप सैनी रूपनगर जिल्ह्यात राहतो. तो स्वतःला रामदास, नॅशनलिस्ट, हिंदू सिख असं वर्णन करतो. सैनीने म्हटलं होतं की बेकायदेशीर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात लुधियानात स्थायिक होत आहेत, ज्यामुळे शहराच्या लोकसंख्येचं स्वरूप बदलते. लुधियाना पंजाबमधलं पहिलं शहर असेल जिथे कदाचित आधीच वेगाने लोकसंख्यात्मक बदल दिसत आहेत, कारण मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांगलादेशी इथे येऊन फळ भाजीवाला व्यवसाय आणि अशा कामांमध्ये पाय रोवत आहेत. शहरात वाढणाऱ्या मशिदी याचे साक्षीदार आहेत. याच पोस्टच्या आधारावर लुधियाना सायबर क्राईम पोलिसांनी सैनी याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि IT ॲक्ट याच्या अंतर्गत FIR दाखल केला. लुधियाना पोलीस आयुक्त स्वपन शर्मा म्हणाले की सैनीने केलेली पोस्ट ही लोकांना उचकवणारी, सांप्रदायिक समाजात फूट पाडू शकणारी आहे. त्याच्या पोस्टमुळे पंजाबमध्ये इस्लामीकरण किंवा धार्मिक ध्रुवीकरण वाढू शकतं. पोलिसांनी असा आरोप केला की काही कंटेंट पाकिस्तानच्या ISIच्या टूलकिटशी संबंधित आहे. हे अधिकारी म्हणाले सायबर क्राईम पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले की सैनी यांचे कंटेंट सांप्रदायिक तणाव निर्माण करू शकतं आणि विविध धार्मिक गट, मग त्यात शीख, हिंदू, मुस्लिम यांच्यात द्वेष पसरवण्याची क्षमता ठेवतं. त्याच्या फॉलोअर्सचे पॅटर्न आणि प्रतिक्रिया पाहता हे नियोजनबद्ध आणि हेतुपुरस्सर दिसतं. या सैनीने याआधी खलिस्तानी गटांची पोलखोल केलेली आहे. पाकिस्तान समर्थक वृत्तीचा आरोप करत US आधारित खलिस्तानी नेता JS धालीवाल याच्यावर टीका केलेली आहे. पंजाबमध्ये कट्टरतावाद वाढवणाऱ्या घटकांवर अनेकदा त्याने बोट ठेवलेलं आहे. पंजाबमध्ये आता भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचं सरकार आहे. सैनी यांच्यासारखा एक आम आदमी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध बोलतो तर त्यालाच अटक करण्यात येते. त्याने कोणत्याही विशिष्ट धर्मावर टिप्पणी केलेली नाही, तर घुसखोरांविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचं खरं तर सरकारने समर्थन केलं पाहिजे. एकीकडे केंद्र सरकार बांगलादेशी घुसखोरांना घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत असताना पंजाब सरकार मात्र बांगलादेशी घुसखोरांची बाजू घेताना त्यांच्याविरुद्ध लिहिणं म्हणजे सामाजिक सौहार्द बिघडवणं असा उलटा आरोप करते. आता याला काय म्हणणार? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.